भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. थोडा विको कमी करा, थोडा गेन दे मला. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, थोडा बेस द्या. पावलो हे संग सुखयाचे, थोडा ट्रबल द्या. सुखामा झाले धरितायाचा संग, बस. पळाले उद्वेग सांडोनिया, तुका म्हणे बहु सुख झाले या जीवा. घडली सेवा विठोबाची, सुखामा झाले धरितायाचा संग. पळाले उद्वेग सांडोनिया, पांडुरंगा करू प्रथम रवाना. ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अर्थत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कृती. यंत प्रवेश ममाच विमां प्रसुप्ता. संजीवयत्त किल शक्तिधर स्वधाम्नां. अन्नं सहस्त्रचरण श्रवण प्रगादिं. प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तके पायावरी. या वारकरी संतांचे सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा अभो तुकिया स्वामी देवा. यावरी न करावा अभय. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरोद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीवत्समणिकौस्तुभं च मुकुटं केयूरमुद्राङ्कितं. विभ्रानं वरदं चतुर्भुजहरं पीताम्बरोदरभाषितं. मेघश्यामतनु प्रसन्नवदनं फुल्लारविन्देक्षणं. ध्यायेद् वेङ्कटनायकं हरिरमाधीशं सुरेर्वन्दितं. शरदिन्दु समाकार्य परब्रह्मस्वरूपिणी. वासरापीठ निलये सरस्वती नमो. थोडा आवाज द्या माझा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबराय आदी करून सर्व संत महंतांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून, भगवान श्री पंढरीश परमात्मा पांडुरंगाला वंदन करून, अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप असलेल्या या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरील विवेचन ऐकून आपल्या जीवनाची इति कर्तव्यता साधावी हा दृढ भाव आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून या धर्म मंडपामध्ये जमलेल्या माझ्या सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन. विठ्ठल विठ्ठल. आपल्या
आपल्यासमोर गायलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती तुकोबरायांचा असून 3 चरणांचा आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या भक्तिमय जीवनातील भक्ती साधनेचा परिहार या अभंगाच्या माध्यमातून देत आहे। भक्ती साधनेच्या बाबतीत जगद्गुरु तुकोबरायांकडे या अभंगाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये काय केलं आणि ते कसं केलं आणि ते कशासाठी केलं आणि त्याचा परिणाम महाराजांच्या जीवनामध्ये काय झाला, हे 3 मुद्दे आपल्याला या अभंगामध्ये सापडतात। असा हा अभंगाचा भाव आहे। विठ्ठला अभंग 3 चरणाचा आहे, पण अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं अत्यंत आवश्यक आणि महत्वाची ही बाब आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या गावचा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपातला हो पाहतोय आणि त्यामध्ये 6व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, समस्त भजनी मंडळी यांच्या वतीनं आणि आपल्याच गावातील मृदंग वादनातील एक आपल्या भागातील रत्न हरिभक्त परायण आमच्या मृदंग साधना गुरुकुलचे एक विद्यार्थी किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे ज्ञानराज महाराज हरकळ यांच्या माध्यमातून आपल्या दर्शनाचा योग मला प्राप्त झालेला आहे। त्या प्रसंगी या कीर्तन साथीसाठी उपस्थित असलेली सगळीच महाराष्ट्रातली नामांकित गायनाचार्य, टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य मंडळी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं आज ज्यांची सुंदर अशी चाल आम्हाला सुद्धा ऐकायला मिळाली, हरिभक्त परायण एक काळामध्ये आळंदीमध्ये सुंदर गायनाच्या माध्यमातून ज्यांनी आळंदी गाजवली, हरिभक्त परायण आदरणीय मदनजी महाराज कदम गुरुजी आपल्या भागाचं भूषण। मला वाटतंय बऱ्याच दिवसापासून मानवत या ठिकाणी सुंदर असे क्लास घेऊन अनेक विद्यार्थी ते त्या ठिकाणी त्यांना ज्ञानार्जन देत आहेत। असे हरिभक्त परायण गायनाचार्य माझे परम मित्र ज्येष्ठ गुरुबंधू मदनजी महाराज कदम गुरुजी या ठिकाणी आज उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद आहेत। त्यांच्या साथीला दुसरे जे महाराज होते त्यांना सुद्धा रामाहरी महाराज, त्यांना देखील हार्दिक आभार धन्यवाद। आणि या ठिकाणी ज्यांची सुंदर अशी मृदंगाची साथ आहे हरिभक्त परायण आमचे ज्ञानराज महाराज हरकळ या ठिकाणी उपस्थित आहेत। आता त्यांचं गाव आहे म्हणल्यानंतर त्यांना उपस्थित राहावंच लागणार, सगळ्यांचं प्रेम आहे आणि त्या माध्यमातून ते या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व टाळकरी मंडळी सर्वांचा नाम उल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाही। ज्यांची 7 दिवस आपण कथा भागवत कथा ऐकताय महाराज आदरणीय हरिभक्त परायण भागवताचार्य माझे परम मित्र ज्येष्ठ गुरुबंधू नामदेवजी महाराज फपाळ या ठिकाणी आज आवर्जून कीर्तनासाठी उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा धन्यवाद। महाराजांचं एक कीर्तन ऐकल्यानंतर कमीत कमी 7 वर्ष तरी आपण त्यांना विसरू शकत नाही। एक कीर्तन ऐकलं महाराजांचं बरं का, पण आपण भाग्यवान आहात, आपल्याच भागातले महाराज आहेत आणि या वर्षी 7 दिवस आपण ऐकतायत म्हणजे 7 जन्म आपण त्यांना विसरणार नाही। विठ्ठला गोड व्यक्तिमत्व हरिभक्त परायण आपल्या भागाचं भूषण असलेले नामदेवजी महाराज या ठिकाणी आज उपस्थित आहेत। हरिभक्त परायण आमचे विष्णू भाऊ या ठिकाणी पंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद। आणि आता बघा पहिल्यासारखं परमार्थामध्ये वाटचाल करत असताना आता खूप परमार्थ सोपा झालाय आणि लौकिकता याची वाढली। कारण युट्यूबला जर आपण पहिलं बघायला गेलो तर आपलं काहीच सापडत नव्हतं आणि आता तुम्ही नुसतं युट्यूब खोला, आपल्याला कीर्तन जरी ऐकायचं नसलं पण 4G मोबाईल असेल तर त्याच्यावर बोट टाकल्या बरोबर ते कोणाचं ना कोणाचं कीर्तन येतं आणि लागतं। म्हणजे एवढी लौकिकता आता युट्यूबला सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून झाली आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्या भागातलं युट्यूबचं काम म्हणा, एका पेजचं काम म्हणा, आज इथं कीर्तन चालू आहे पण आपल्या परिसरामध्ये सगळ्या लोकांना घरी बसल्या बसल्या आज आपलं कीर्तन दिसतंय, आपल्या विट्याचं कीर्तन दिसतंय। त्याचे प्रमुखत्वाने उपकार जर आपल्या भागातले कोणाचे असतील तर ते आमचे हरिभक्त परायण गणेशजी महाराज निरस यांच्यासाठी एकदा सुंदर जोरदार टाळ्या। परमार्थिक क्षेत्रातलं आपलं वैभव आहे म्हणून सगळ्यांचं वर्णन या ठिकाणी झालेलं आहे, करणं शक्य नाही, जेवढं जमेल तेवढं केलं आणि आता थोडक्या मोडक्या वेळेमध्ये माझ्या अभंगाचा भावार्थ मी करण्याचा प्रयत्न करेल। विठ्ठल सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे त्यांना सुद्धा धन्यवाद। सुंदर असा आवाज त्यांनी दिला, त्यांना सुद्धा हार्दिक आभार धन्यवाद।
गायलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांचा आहे. आणि आज या विटा या गावामध्ये सुंदर अशा अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून, या कीर्तनाच्या माध्यमातून त्याचं निरूपण आपण करणार आहोत. ही कीर्तनाची जी भूमिका आहे, कीर्तनाची जी ज्ञानगंगा आहे, ज्ञानोबरायांच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या घरापर्यंत, दारापर्यंत पोहोचवलेली आहे. पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्ञानोबरायातील संतांनी ही कीर्तनाची मर्यादा, ही कीर्तनाचे ज्ञानगंगेचा उगम केला. आणि ही कीर्तनाची ज्ञानगंगा सर्व संतांच्या बैठकीमध्ये निर्माण झाली. त्याच्या काही मर्यादा ठरवल्या, त्याच्या काही नियम ठरवले, त्याच्या काही अटी ठरवल्या आणि त्या अटीनिशी ही कीर्तनाची ज्ञानगंगा तुमच्या आमच्या दारापर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणून महाराष्ट्रीयन संतांचं एक वेगळं स्थान या समाजामध्ये आहे. आणि उरचे उत्तर या वारकरी संप्रदायाचा लौकिक पाहायला गेलो, याचा प्रस्तार पाहायला गेलो, याचा विस्तार जर आपण पाहायला गेलो तर पहिल्यापेक्षा कितीतरी क्षेत्रफळाने आपला हा वारकरी संप्रदाय वाढू पाहतोय, वाढतो आहे. आनंदाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. कितीतरी पटीनं वाढतोय, सगळ्या क्षेत्रामध्ये वाढतोय. गायन क्षेत्रामध्ये वाढतोय, वादन क्षेत्रामध्ये वाढतोय, कीर्तन क्षेत्रामध्ये वाढतोय, हो भजन क्षेत्रामध्ये सुद्धा वाढतोय. पहिली अशी परिस्थिती नव्हती बरं का. पहिली सप्ताह देखील जास्ती व्हायची नाहीत. आपल्या भागामध्ये कित्येक तुरळक ठिकाणी काही सप्ते व्हायचे की त्या सप्त्याच्या ठिकाणी मला वाटते सोनपेठलाच एखादा होत असेल चांगला मोठा सप्ताह. त्या सप्ताहामध्ये सगळी महाराज मंडळी मोठमोठाली भक्ती आपल्याला ऐकायला मिळायची. तिथं मग सगळी लोक गाडी बैल घेऊन ऐकायला जायची, कारण कुठं ऐकायला भेटत नव्हती ना, म्हणून तिथं जायची आणि तिथं ऐकायची. मग असा एक मोठा एखादाच उत्सव व्हायचा. पण आता तसं नाही. आता गावागावामध्ये चांगले उत्सव होतात आणि चांगले चांगले महाराज मंडळी आपल्याला ऐकायला मिळतात. ही एक आपल्या भागाची, आपल्या संप्रदायाची लौकिकता आहे, लक्षात घ्या. पहिली वादक देखील चांगली वाजवायला भेटत नव्हती. वादकच नव्हती तर भेटतील कशी? मग एखाद्या वेळेस जर काकड्याचा जर पकवाज लावायचा असेल महाराज, तर मग काकड्याचा पकवाज कोणाला लावायचा? जे कोणी एका काळामध्ये एखाद्या गावात एखादाच वादक असायचा. मग काकड्याचा पकवाज लावायचा असेल तर तो पकवाज उचलायचा, विको कमी करा, गाडीमध्ये टाकायचा आणि मग त्याच्या घरी जायचं. यदा कदाचित तो जर घरी नसेल तर मग शेतामध्ये तसाच पकवाज उचलायचा आणि त्याच्याकडे शेतामध्ये जायचं आणि लावून घ्यायचं. आणि मग तोही थोडा काय करायचा, आयटी मध्ये यायचा लावण्याकरता, कारण एकटाच लावणारा असायचा, एकटाच वाजवणारा असायचा, असं पद्धत होती. आणि मग आता तसं नाही. आता चांगल्यातला चांगला वादक आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. वादकांची संख्या देखील वाढली, म्हणजे वादन क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती वाढली, गायन क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती वाढली, कीर्तन क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती वाढली. पूर्वी जर कीर्तन क्षेत्रामध्ये जर कीर्तनकाराला एखाद्या तारीख दिली कार्तिकीमध्ये, तर लोक जशी लेक माहेराला येत असते तशी वाट बघत असतात आपल्या लेकीची, कधी येते, कधी गाडी येते, कधी आपली गाडीतून लेक उतरती. तशी कीर्तनकाराची वाट पाहायची पहिले. महाराज तारीख दिलेली असायची, बाबा येतात का नाही, आल्यावर नेमकं कसं व्हायचं, नाही आल्यावर कसं व्हायचं, असं सारखं वाटायचं. आणि एवढी आतुरतेने वाटती माणसं बघायची कीर्तनकाराची, लक्षात घ्या. का त्या पद्धतीनं कीर्तनकार त्यावेळेस उपलब्ध होते. आता फोन केल्यानंतर कीर्तनकार आपल्याला उपलब्ध अवेलेबल होऊ शकतो. ही वारकरी संप्रदायाची लौकिकता वाढत चाललेली आहे. भजन करणाऱ्याची सुद्धा संख्या वाढली, कीर्तन श्रवण करणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढली. म्हणून तर इथं एवढी मोठी गर्दी जमलेली आहे धर्ममंडपामध्ये या कीर्तन श्रवणासाठी. भजन करणाऱ्याची संख्या वाढली. अहो भजनी मंडळ वाढलंय. गावागावामध्ये एक एक भजनी मंडळ पहिलं मुश्किलीनं व्हायचं, पण आता एक एक नाही, दोन दोन भजनी मंडळ आहे. ह्या गल्लीचं वेगळं आणि त्या गल्लीचं वेगळं, हो, आणि खंजिरी भजन तर वेगळंच आहे. म्हणजे भजन करणाऱ्याची सुद्धा संख्या वाढली. कारण का संख्या वाढत चालली? वारीला जाणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढली. मला वाटतं हैबत बाबांनी ज्या वेळेला ज्ञानोबरायांचा सोहळा सुरू केला असेल, जगद्गुरु तुकोबरायांनी सोहळा सुरू केला असेल पंढरपूरचा, त्यावेळेला क्वचितच माणसं असतील तुकोबरायांसोबत, हैबत बाबांसोबत. पण आता जर तुकोबरायांचा सोहळा आणि ज्ञानोबरायांचा सोहळा एकत्रित केला तर चेंगराचेंगरी झाल्याशिवाय राहणार नाही. किती गर्दी वाढली आहे, किती संप्रदायाची गर्दी वाढली. आणि ही नुसती गर्दी भाविक लोकांचीच वाढली असं नाही. जुने कीर्तनकार सांगायचे यामध्ये हवस म्हणून जाणारे काही आहेत, काही नवस म्हणून जाणारे आहेत पांडुरंगाकडे, काही हवस म्हणून जायचंय ना, मग हवस म्हणून जायचं, लक्षात घ्या. कारण त्यांना माहितीये ज्याचा उभा गंध त्याचं घर चूल बंद, असं एक आहे. आणि म्हणून सगळे का होईना, महिनाभर का होईना, तिथं आपल्याला आयशो आरामात खायला भेटतंय, मस्तपैकी देवाचं नामचिंतन घडतंय, एक एन्जॉय होतोय. म्हणून आपल्याला वारीला जायचे. हवस म्हणून जाणारे, काही नवस म्हणून जाणारे सुद्धा
वारीला असतात, लक्षात घ्या. म्हणजे या माध्यमातून का होईना वारकरी संप्रदायाचा लौकिक किती वाढलेला आहे बघा. मी एवढा विस्तार याच्यासाठी आपल्याला केला. भजनाची संख्या वाढली, पूजन करणाऱ्यांची संख्या वाढली, भक्ती करणाऱ्यांची संख्या वाढली, साधना करणाऱ्यांची संख्या वाढली, पण मला देव प्राप्त झाला. किंबहुना माझी भक्ती देवापर्यंत पोहोचली, किंबहुना माझी भक्ती संत मान्य झाली, जग मान्य झाली. अशी संत, अशी भक्त फक्त बोटावर मोजण्या इतकीच आहे. लाखोच्या संख्येनं माणसं परमार्थाला लागली. मग सगळ्याच माणसाची भक्ती तिथपर्यंत का पोहोचत नाही? सगळ्याच माणसाची भक्ती पांडुरंगाला का मान्य होत नाही? तर त्याचं एकमेव कारण आपल्या भक्तीमध्ये उद्विग्नता आहे. त्याचं एकमेव कारण आपल्या भक्तीमध्ये खेद आहे, आपल्या भक्तीमध्ये दुःख आहे, आपल्या भक्तीमध्ये अपेक्षा आहे. आणि म्हणून त्या अपेक्षेच्या मुद्द्यावर केलेली भक्ती ही पांडुरंगाला मान्य होत नाही. विठाला विठाला उद्विग्नता आहे. आणि उद्विग्नता का प्राप्त होईल? एखादी गोष्ट जर अपेक्षा सहित केली, कुठली तरी अपेक्षा ठेवून केली, भगवत भक्तीची साधना जर आपण अपेक्षा ठेवून केली, पर्यायानं ती अपेक्षा जर आपली पूर्ण नाही झाली तर तिच्या पाठीमागं आपलं मन उद्विग्न होणारच आहे. तिच्या पाठीमागं आपल्या मनामध्ये खेद निर्माण होणार आहे, पर्यायानं आपल्याला दुःख प्राप्त होणार आहे. आणि उद्विग्नता निर्माण होण्याच्या पाठीमागं 3 कारण आहेत, लक्षात घ्या. आपल्या भक्तीमध्ये असलेली अपेक्षा, आपल्या भक्तीमध्ये असलेला क्रोध, आपल्या भक्तीमध्ये असलेला लोभ आणि आपल्या भक्तीमध्ये असलेला अहंकार, लक्षात घ्या. म्हणून मला सांगायचंय काय, आपल्या भक्तीमध्ये लोभ आहे, आपल्या भक्तीमध्ये काम आहे, आपल्या भक्तीमध्ये क्रोध आहे. काही का होईना अपेक्षा ठेवूनच आपण भक्ती करतोय. देवाच्या दारात आपण उगाच जात नाही, लक्षात घ्या. काही ना काहीतरी अपेक्षा ठेवूनच जात असतो. काही लोक म्हणतील महाराज आम्ही रोज दर्शनाला जातो, काहीच अपेक्षा ठेवत नाही, मान्यच होणार नाही. रोज सकाळी माणसं उठल्यानंतर पहिलं नातवाला घेतात आणि मारुतीरायाच्या दर्शनाला येतात. दर्शनाला आल्यानंतर स्वतः डोकं ठेवतो देवाच्या पायावर. त्या नातवाची इच्छा नसली तरी बळच त्याचं मानगट धरतो आणि बळच त्या हनुमंतरायाच्या पायावरती ठेवतो आणि त्याला म्हणायला होतो, मन बबड्या देव बाप्पा खुशाल ठेव. एवढी तरी किरकोळ का होईना अपेक्षा घेऊन माणसं परमार्थाला निघत असतात, लक्षात घ्या. आपल्या भक्तीमध्ये काम आहे काही ना, आपल्या भक्तीमध्ये लोभ आहे, आपल्या भक्तीमध्ये लोभ आहे, आपल्या भक्तीमध्ये अहंकार आहे, लक्षात घ्या. आपल्या भक्तीमध्ये क्रोध आहे. क्रोध घेऊन माणसं भक्ती करत असतात. एक जण सकाळी सकाळी देवपूजाला बसला आणि देवपूजा करत असताना त्याच्या पत्नीनं सांगितलं, मी जरा पाणी आणायला जाते, गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, पातेल्यामध्ये दूध आहे, तुम्ही पूजा करत करत काय करा, त्या पातेल्याकडे लक्ष ठेवा, कारण दार उघडच आहे, घरून समोरून कुत्र येईल आणि त्या पातेल्याकडे जाईल. त्यांनी सांगितलं काही अडचण नाही. रामकृष्ण हरीचा पठ्याचा जप सुरू होता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. योगायोगानं तेवढ्यामध्ये दारामधून एक कुत्र आलं. कुत्रा आल्यानंतर सुदैवानं कुत्र्यानं ते दुधाचं पातीलं पाहिलं. दुधाचं पातीलं पाहिल्यानंतर कुत्र वापस गेलं. जागेत ना तुम्ही, दुधाचं पातीलं पाहिल्यावर कुत्र वापस जाईन का? दुधाचं त्याने पातीलं पाहिलं. पातीलं पाहिल्यानंतर पातील्याकडे कुत्र जाऊ लागलं. तेवढ्यात ह्या महाभागाने मागचा पुढचा काही विचार केला नाही. योगायोगानं देव धुण्याचा नंबर आलता. कोणाचा? मुंज्याचा. ह्या महाभागाने काही पाहितलं नाही. देवाड्यातला मुंज्या घेतला आणि कुत्र्याच्या बरगाडीत फेकून आणला. मुंज्या म्हणला धुवू नको पण कुत्र्याला हाणू तरी नको. मला सांगायचंय काय, आपल्या भक्तीमध्ये क्रोध आहे, आपल्या भक्तीमध्ये काम आहे, आपल्या भक्तीमध्ये लोभ आहे, अहंकार आहे. एक जण रामकृष्ण हरी जप करत बसलेला होता सकाळी सकाळी निवांत, आणि दारामधून 2 अतिथी आले भिक्षुक मागण्याकरता. 2 अतिथी आले. अतिथीनं आवाज दिला. ह्याने तो आवाज भिक्षुकाचा ऐकला, पण ऐकल्यानंतर रामकृष्ण हरीचा आवाज वाढवला. आवाज ऐकून सुद्धा रामकृष्ण हरीचा आवाज वाढवला. त्या दारात आलेल्या अतिथीची भीक हात कान निराळी टाकली. तुकोबराय म्हणतात, अरे असं जर तू करत असशील तर कितीही तू देवपूजा कर, किंबहुना किती देवावर फुलं टाक, ती देवावर फुलं पडणार नाही तर देवावर दगड पडतील. लक्षात घ्या. येती दगड तैशेवरी, मंत्र पुष्प देवाश्री, संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म. किती तुम्ही पूजा करा, संत दारात जर आले आणि त्यांचा जर अनादर झाला तर त्या देवपूजेला काही अर्थ नाही. लक्षात घ्या. मग मला इथे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. दारात अतिथी आलाय, दारात याचक आलाय, दारात भिकारी आलाय, मग दारात आलेल्या भिकाऱ्यामध्ये खरा देव आहे का देव्हाऱ्यातल्या पूजणाऱ्या देवामध्ये खरा देव आहे? तर त्याचं उत्तर असं आहे
की दारात आलेल्या याचिकामध्ये खरा देव आहे. देव देभाऱ्यात नाही, देव नाही देवालय, देव चोरणी नेईल अशी कोणाची पुण्याई. देव फक्त देव देवाऱ्यात नाही तर देव समोर आलेल्या माणसामध्ये आहे. मग माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं, माणसाने माणसासोबत माणसासारखा प्रेमानं व्यवहार करणं, हीच तर खरी देवपूजा आहे. विठाला धर्माने वागा, धर्माने वागा, धर्माने वागा. का म्हणतात माणसं? कारण धर्म आम्हाला तेच शिकवतो. धर्म आम्हाला प्रेम करायला शिकवतो, धर्म आम्हाला त्याग करायला शिकवतो. मग धर्म म्हणजे काय? अखंड हरिनाम सप्ताह करणं, साजरे करणं, हिंदू धर्मात छत्रपती शिवरायांच्या जयंत्या साजऱ्या करणं म्हणजेच नुसता हिंदू धर्म नाही. किंबहुना मुसलमान तत्वावरती चालणं म्हणजेच नुसता मुस्लिम धर्म नाही. तर धर्म आम्हाला काय शिकवतो? धर्म ना हिंदू, धर्म ना मुसलमान, धर्म ना बुद्ध और जैन, धर्म है चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख और चैन. धर्म शांती आहे, धर्म प्रेम आहे. आणि म्हणून तर साने गुरुजी मोठ्या उद्घोषानं लिहित आहेत, खरा तो एकची धर्मा जगाला प्रेमर पावे. एकमेकावरती प्रेम करणं हा धर्म आहे. माझा मुद्दा काय आहे तर आपली भक्ती देवापर्यंत पोहोचत नाही. त्याचं एकमेव कारण आपल्या भक्तीमध्ये उद्विग्नता आहे. आपल्या भक्तीमध्ये काहीतरी अपेक्षा आहे. निरपेक्ष भावनेनं आपल्याकडून कधीच भक्ती होत नाही. लक्षात घ्या, आपल्या भक्तीमध्ये अपेक्षा आहे. मग भक्ती कशी करावी याच्याकरता आम्हाला संत चरित्राची गरज आहे. याच्याकरता आम्हाला संत चरित्र वाचलं पाहिजे. याच्याकरता आम्ही संत चरित्र ऐकलं पाहिजे. कारण संत चरित्र आम्हाला प्रेरणा देतं. संत चरित्र आम्हाला भक्तीमधली शक्ती शिकवतं. संत चरित्र आम्हाला भक्तीमधलं समर्पण शिकवतं. लक्षात घ्या, पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर देवाला सगळी पाहतात, हो, पण पांडुरंगाला पाहायला कसं पाहिजे हे आम्हाला गंगाखेडच्या जनाबाईनं मात्र शिकवावं. लक्षात घ्या, सगळेच पांडुरंगाला जातात. पंढरपुरामध्ये सगळीच जातात, रांग लावून पांडुरंगाचं दर्शन घेतात, सगळे पांडुरंगाला पाहतात, पण पुन्हा संसाराकडे येतात. याचा अर्थ आपल्याला देव पाहिला नाही. पाहिला पण देव कळाला नाही. पांडुरंगाला पाहावं कसं जनाबाईनं शिकवावं. एक दिवस दरवर्षीप्रमाणे आपले पिताश्री झेंडा घेऊन पंढरपूरला निघाले होते. जनाबाईनं सांगितलं, बाबा दरवर्षी तुम्ही वारीला जाताय, न चुकता तुम्ही वारी करताय बाबा, पण यावर्षी मला तुमच्या सोबत यायचे बाबा वारी करण्याकरता. छोटीशी जनाबाई, चिमुकली जनाबाई, आपल्या लाडक्या मुलीचा हट्ट बापाने पुरवला. लक्षात घ्या, आणि बापाने सगळे मुलीचे हट्ट पुरवावे. आणि त्यात जर जनाबाई सारखा जर एखादा हट्ट असेल ना आपल्या मुलीचा, तर तो बापाने अवश्य पुरवला पाहिजे. तो बापाने हट्ट पुरवला. आपल्या लाडक्या लेकीला सोबत घेतलं, गळ्यामध्ये टाळ घेतला जनाबाईने, डोक्यावरती झेंडा घेतला आणि चिपुळ्या घेऊन जनाबाई पांडुरंगाचं नामचिंतन करत करत वारकऱ्यासोबत पंढरपूरला निघाली. पंढरपूरला पोहोचल्यानंतर पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या रावळात गेली. रावळात गेल्यानंतर बापासोबत पांडुरंगाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर ज्या वेळेला रावळाच्या बाहेर आली त्यावेळेला आपल्या बापाचा हात झिटकारून दिला आणि बाबाला सांगितलं, बाबा आता मला नाही यायचं तुमच्या सोबत गावाकडे. जनाबाईच्या वडिलांनी सांगावं, जनाबाई का नाही यायचं तुला माझ्या सोबत गावाकडं? जनाबाईने सांगावं, बाबा आता देव पाहिला, पुन्हा संसार पाहण्याची माझी इच्छा नाही. लक्षात घ्या, देवाला पाहावं कसं हे आमच्या जनाबाईचं चरित्र आम्हाला शिकवतं. लक्षात घ्या, अरे देव जात पाहत नाही, कुठलीही जात असू द्या. तुमची भक्ती जर श्रेष्ठ असेल तर देव त्याला मंदिरात जागा देतो. हे आमच्या कानोपात्रीचं चरित्र.
नाही जाती सवे तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जात पाहत नाही देव लक्षात घ्या कुळ पाहत नाही. अरे जात जर पाहितली असती तर आमच्या चोकोबरासाठी नीचे कामे करू लागला नसता. लक्षात नेसला मलिन लंगोटी घेतली हातामध्ये काठी टाकली घोंगडी पाटी घोंगडी पाटी घोंगडी पाटी करी जोहार दरबारात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ. चोकोबरायासाठी देव महार झाला. देव उच्च पाहत नाही नीच पाहत नाही. लक्षात घ्या. कानोपात्रीला मंदिरात जागा दिली आणि आमच्या गोरोबा काकासाठी लक्षात घ्या गोरोबा काकाला कीर्तनाच्या रूपातून हात दिले आणि एक गोरोबा काकाच्या माध्यमातून आम्हाला भक्तीमधली समर्पकता दिसते. लक्षात घ्या. हो मग पंढरपूरला कसं जावं हे सुद्धा आम्हाला तुकोबारायांचं चरित्र सांगतं. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. बरं पंढरपूरला गेल्यानंतर काय प्राप्त होतं हे सुद्धा तुकोबारायांचं चरित्र सांगतं. तुका पंढरीशी गेला कशी करावी यासाठी आम्हाला संत चरित्राची आवश्यकता आहे. संत चरित्र आम्हाला भक्ती शिकवतं. भक्तीमधली प्रेरणा शिकवतं. लक्षात घ्या. भक्तीमधली निरपेक्षता आम्हाला संत जीवन शिकवतं आणि संत जीवन आम्हाला भक्तीतली निरपेक्षता देखील शिकवतं. म्हणून आपली भक्ती देवमान्य का होत नाही त्याचं एकमेव कारण आपल्या भक्तीमध्ये अपेक्षा आहे. माणसं काही ना काही अपेक्षा ठेवूनच माणसं देवाची भक्ती करत असतात. बघा तुम्ही निरपेक्ष भावनेनं कोणीच भक्ती करत नाही. खरं तर भक्ती करणं म्हणजे देवाकडून काही मागण्यासाठीच त्याची साधना करणं असं नाही, तर भगवंतानं जे आपल्याला भरभरून अगोदरच दिलेलं आहे त्याच्या मोबदल्यात त्याची केलेली साधना, त्याची भक्ती करणं, त्याची कृतज्ञता व्यक्त करणं याचं नाव खऱ्या अर्थानं भक्ती आहे. लक्षात घ्या. अगोदरच देवाने आपल्याला काहीतरी भरपूर काही देऊन टाकलंय. दिले इंद्रिय, हातपाय कान, डोळे मुख, बोलाया वचन, सगळ्यांना इंद्रिय दिलेत. जिथली तिथे दिलेत, व्यवस्थित दिलेत. लक्षात घ्या. एवढा मोठा नरदेह आपल्याला आहे तोपर्यंत त्याची किंमत वाटत नाही. मग एखादा का अवयव जाऊ द्या, आपल्याला त्याची किंमत वाटल्याशिवाय राहणार नाही. आहे तोपर्यंत वाटणार नाही. एखाद्याचा हात जाऊ द्या, त्याला हाताची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. ज्याचा डोळा गेलाय त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याचं नाक गेलंय त्याला नाकाची किंमत विचारा, ज्याचा कान गेलाय त्याला कानाची किंमत विचारा. हो, एखादा जरी अवयव गेला तर पुन्हा अवयव किती पैसे द्या, लाख पैसे द्या, पण तो तसा अवयव तुम्हाला मिळणार नाही, प्राप्त होणार नाही. हो, एक जणाचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा गुडघ्यापासून खाली पाय मोडल्यानंतर तो दवाखान्यामध्ये गेला. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझा असा पाय मोडलाय. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला हाडूक टाकावं लागतंय. त्याने सांगितलं पैशाची काही अडचण नाही, हाडूक तुम्ही टाकून द्या. मग त्या डॉक्टरने सगळ्या दवाखान्यामध्ये फोन लावले. मुंबईच्या एका दवाखान्यामध्ये फोन लावल्यानंतर त्याचं हाडूक मिळालं. पण त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब हाडूक आहे गड्याच्या पायाचं, पण गाढवाचं म्हणले जमन का? म्हणले द्या पाठवून, माणूस बी गाढवा सारखाच आहे म्हणले.
काही अडचण नाही, पैसे कितीही द्यायला तयार आहे. आणि मग त्याने हाडूक ते मागून घेतलं आणि त्याच्या नळगीला ते हाडूक बसवल्यानंतर मग पुन्हा त्याला घरी पाठवलं. महिन्याभराने चेकिंग साठी 2-4 भोत उचलून मला दाखवायचे. त्याने सांगितलं काही अडचण नाही. घरी गेला, महिनाभर थांबला, चांगलं काम केलं आणि पुन्हा डॉक्टरकडे आला. डॉक्टरकडे आल्यानंतर चेकिंग साठी डॉक्टरने सांगितलं, हा बरी का तब्येत तुमची? बरी आहे डॉक्टर साहेब, मला आता चालता येतं, फिरता येतं, बोलता येतं, सगळं काही करता येतं, केवढंही वजन उचलता येतं. फक्त एकच अडचण आहे डॉक्टर साहेब. काय अडचण आहे? अरे सकाळी सकाळी उठल्यानंतर ज्या वेळेला मी मंदिराकडे जातो, मंदिराकडे गेल्यानंतर 4 माणसं मला जय हरी घालतात, माझ्याकडे येतात. त्या समोरच्या माणसाबद्दल माझी काही तक्रार नाही डॉक्टर साहेब, पण त्यामधून जर एखादा पाठीमागून माझ्या माणूस आला तर माझा उजवा पाय मनानेच उचलतो आणि त्याच्या बरोबर लाद घालीतो. डॉक्टर म्हणला तुमची चुकी नाही, तुम्हाला हाडूक गाढवाचं बशिलंय. आणि एक अवयव गेला, पुन्हा मिळणार नाही. लाख पैसे द्या, पुन्हा मिळणार नाही. लक्षात घ्या, किती नरदे अनमोल किमतीचा दिलाय, बरं किती स्वरूप सुंदरता आपल्याला दिली. 1000 नकटा दिला असता तर. आणि सगळ्यात जर देवाचे उपकार जर मानायचे असतील ना, तर देवाचे उपकार एवढे माना की देवाने आपल्या इंद्रियाला नट बोल्ट दिले नाहीत गाड्यासारखे. हे सगळ्यात जास्ती उपकार माना. नट बोल्ट जर दिले असते ना, ते बाहेर म्हातारे झोपलेत नसते. आणि ह्याच्यात जर एखाद्या पोराचा जर ऍक्सिडेंट झाला असता तिकडं पुलाच्या पलीकड, ते म्हणलं असतं घरी सांगूच नको, म्हातारा झोपलेलं आहे का बघ, रातचीच पाय खोलून आणू त्याचा. म्हणजे एकमेकाचे पाय खोलून नेले असते. आणि आमच्या महिला मंडळी ह्याच्यापेक्षा पुढचे आहेत महाराज. कारण आमच्या महिला मंडळीला लग्नाला जाताना लई नटायची सवय असते, लई नटायची. तिची बोरमाळ घ्यायची, तिची बोरमाळ घालायची, लग्नाला जायची. आणि त्याच्यात जर आमची एखादी महिला नकटी असती ना, नक्की, तर मग तिनं शेजारणीचं नाक उष्ण घेतलं असतं, बाई तुझं जरा नाक दिग. आणि मग तिचं नाक हिनं घेतलं असतं, हिला लावलं असतं. 2 दिवस तिच्या नाकातून हिचा शेंबूड आला असता. आणि मग पुन्हा ते नाक धुवून तिनं वापस दिला असतं. देवाचे उपकार आपल्यावर एवढे आहेत की देवाने जिथली तिथं आपल्याला इंद्रिय दिले. हो, दिले इंद्रिय, हात पाय कान. देवाने जिथले तिथं आपल्याला दिलेत. आणि म्हणून त्याच्या मोबदल्यात त्याची साधना करणं, न मागताना सुद्धा आपल्याला भगवंताने एवढं काही अनमोल दिलंय, त्याच्या मोबदल्यात त्याची साधना करणं हीच खरी भक्ती आहे. लक्षात घ्या. पण आपण एवढे भक्तिवान आहेत, लक्षात घ्या, की आपण आपल्या जीवनामध्ये काही न मागता देवाची साधना केली असं कधीच झालं नाही महाराज, कधीच. त्याचं एकमेव कारण आहे आपल्या भक्तीमध्ये असलेलं, भक्तीविषयी असलेलं अज्ञान आहे. आणि मग तुकोबराय म्हणतात, अज्ञानी लोकांची भक्ती ही फक्त संपत्तीचीच इच्छा करते. अज्ञानाची भक्ती इच्छितसे संपत्ती, संपत्तीची इच्छा करते. आणि काय संपत्तीची इच्छा करते? कुठल्या संपत्तीची इच्छा करते? वाढवे संतान संतान ग्रही व्हावे धनधान्य. आम्हाला आमच्या संसारामध्ये सुख प्राप्ती व्हावी, धन प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा धरूनच माणसं भक्ती करत असतात. लक्षात घ्या. आणि या भक्तीमध्ये सगळ्यात जास्ती जर मोलाचा वाटा कोणाचा असेल तर आमच्या महिला मंडळीचा आहे. कारण आमच्या महिलांची भक्ती सगळ्यात जास्ती कोणावर असते? देवावर असते. कारण पांडुरंग यांनी मोठाले ग्रंथ वाचलेले आहेत. कारण पांडुरंगाने लवकरात लवकर कोण्या संतांना दिलंय हे ऐकिवात नाही, अगोदर परीक्षाच घेतलेली आहे आणि पुन्हा दिलेलं आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे. म्हणून आमच्या महिला मंडळींची भक्ती कोणावर असते? देव्यांवर. कारण त्यांना माहिती आहे देव्या ह्या लवकर पावणारे गिराईक आहे.
नवस केला की देवी पावते, नवस केला की देवी पावते, हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते देवांची भक्ती करतात आणि अशी तशी करत नाही, चेन मार्केटिंगनी भक्ती करतात. चेन मार्केटिंगनी म्हणजे भक्तीचं स्वरूप वाढवत जातात. चेन मार्केटिंग आपल्याला माहिती आहे का? चेन मार्केटिंग केबीसी कोणाला माहिती आहे? हा, एकाने 2 माणसं करायचे, त्या दोघांनी पुन्हा 2-2 करायचे, त्या दोघांनी 2-2 करीत अशी चेन वाढवीत जायचं. त्याला काय म्हणायचं? चेन मार्केटिंग. आमच्या महिलांची भक्ती सुद्धा तशीच आहे, चेन मार्केटिंग. गुरुवारची वैभव लक्ष्मी. एका महिलेनं काय करायचं? एक पुस्तक विकत आणायचं 5 रुपयाला आणि ते पुस्तक आणल्यानंतर 5 दिवस एक शेंबड पोरग धरायचं आणि मग ते शेंबड पोरग पाटावर बसून श्यामबाला आणि ते 8 पाटनगर रोज गुरुवारी वाचत बसायचं. आणि 5व्या गुरुवारी काय करायचं? उद्यापन करायचं, गोड शिरा खायला करायचा आणि पुन्हा 5 महिला बोलवायच्या आणि तिथं 5 महिलांना तो जेव घालायचं आणि जेव घातल्यानंतर एक पुस्तक त्यांच्या हातात द्यायचं. मग ज्या महिलांना जेवू घातलंय त्या महिलांनी गप बसायचं नाही. तिथून पुढे त्यांचा खरा कार्यक्रम सुरू झाला. मग त्या महिलांनी पुन्हा घरी गेल्यानंतर ते जे पुस्तक आहे 5 गुरुवार धरायचे. 5 गुरुवारी ते वैभव लक्ष्मीचं पुस्तक वाचवायचं. 5व्या गुरुवारी पुन्हा 5-5, पुन्हा 5-5, पुन्हा 5-5. भक्ती चालली कुठं बघा तुम्ही. म्हणून चेन मार्केटिंग ही भक्ती ही आमच्या महिलांची आहे. महिलांची जी भक्ती आहे ती देवावर आहे. देव्या लवकर पावणारं गिरायक आहे. म्हणून माणसापेक्षा महिलांच्या अंगात जास्त येतं महाराज. माणसाच्या अंगात येतंय नाही असं नाही, निवडणुकीच्या टायमापुरतं 10-15 दिवस मस्त राहते आणि एकदा पैसे संपले का पुन्हा 5 वर्ष अंगात येत नाही. पण महिलांच्या अंगात पहिलं जास्त यायचं, आता येत नाही. आता सुशिक्षित माणसं झाली आहेत. पहिल्या महिलाच अंगात खेळत असताना नवरोबाच पुढे यायचे, बोला देवा काय पाहिजे. आता नवराच बोला देवा म्हणल्यावर बाईच्या अंगात येणारच आहे. पण आता जर एखाद्या महिलेच्या अंगात आलं यदा कदाचित, तिला माहितीये आपला नवरा सुशिक्षित आहे, त्याला हे जमणार नाही, हे जर त्याला कळालं तर संध्याकाळी उसाच्या टिपरांनीच आपल्याला, म्हणून आता अंगात येत नाही. लक्षात घ्या, माणसं सुशिक्षित झाले आणि अंगात येणं हे खरं नाही. कोणाच्या अंगात येत नाही, देव कोणाच्याही अंगात येत नसतो. लक्षात घ्या. म्हणून अंगात कोणाच्या येत नाही. म्हणून भविष्य पाहण्याकरता सुद्धा महिलांनी कोणाकडे गेलं नाही पाहिजे, माणसांनी कोणाकडे गेलं नाही पाहिजे. कारण ज्ञानोबराय म्हणतात जे तुमच्या कपाळावर लिहिलंय ना तेच होणार आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून भविष्य कोणालाच कळत नाही. हे अंदाजे कार्यक्रम आहे सगळा. भविष्य कोणाला कळत नाही. हो महाराज, एक बाई माझ्याकडे सुद्धा भविष्य बघण्याकरता आली होती. मी तिला सांगितलं, बाई मला अजिबात भविष्य कळत नाही, माझ्याकडे काही तू येऊ नको. नाही महाराज, 20 वर्ष तुम्ही आळंदीला, तुम्हाला काहीतरी येत असेल सांगाच. तिला म्हणलं, बाई भविष्य सांगायला मी काय साधू नाही, मी माधव आहे. मला अजिबात भविष्य कळत नाही, तू मला अजिबात माझ्याकडे येऊ नको. ती म्हणली काहीतरी सांगा महाराज. मग मी म्हणलं, बाई तुझी कुंडली घेऊन ये. मग तिने एवढं कार्ड आणलं. कार्ड आणल्यानंतर म्हणलं काहीतरी त्याच्यावर बघून आपलं सांगू, तिचं समाधान करू. आणि मग एवढं कार्ड आणलं, तिच्यावरलं वाचून मी सांगू लागलो, बाई तुमचं नाव अमुक अमुक आहे का? म्हणले हो महाराज. तुम्ही परवा दिवशी 20 किलो तांदूळ नेले? म्हणले हो महाराज. तुम्ही 13व्या दिवशी 10 किलो गहू नेले? म्हणले हो महाराज. तुम्ही 4थ्या दिवशी 1 किलो साखर नेली? म्हणले हो महाराज. माय महाराज, तुम्हाला आमचं सगळंच कसं काय माहिती? मी म्हणलं, बाई राशन कार्ड घेऊन आलीच पण घरी. आता राशन कार्ड बघून कोणी येडावी भविष्य सांगत ना. आणि हे भविष्य सांगणारे असेच असतात महाराज, माझ्यासारखे नाही बरं. असेच असतात. ज्या गावामध्ये तुम्हाला भविष्य सांगायचंय का त्या गावामध्ये सगळा 7-12 घेऊनच येत असतात. मग इट्यामध्ये कोणकोणचे माणसं आहेत? हरकळ जास्ती आहेत. इट्यामध्ये ह्या आडनावाचे आहेत, इट्यामध्ये त्या आडनावाचे आहेत. सगळा 7-12 घेऊन येतात. मग कोणाच्या घरी किती माणसं आहेत, कोणचा वाडा कुठं आहे, हे सगळं अगोदरच त्यांचं नियोजित असतं. मग गावामध्ये येतात आणि गावामध्ये आल्यानंतर कोणाच्या बी ते घरी जायला रिकामे नाहीत. एकाच कोणाच्या घरी जातात तर एकाच घरी जातात. कोणत्या? घर पाहून एकांताचे. मग बोळ भाविक हे जुनाट चांगले असं एखादं घर बघायचं आणि मग त्या घरी जायचं. मग घरची महिला ह्या भाविक असतात. साधू पाहिल्यानंतर एका महिलेने त्या साधूला लगेच सांगितलं, बाबा माझं भविष्य बघायचं, मला भविष्य सांगा. मग त्या साधून सुद्धा सगळं बघूनच भविष्य सांगत असतात. बाई तुझा स्वभाव खूप छान आहे बाई, पण तुला सासूरवास आहे बाई. आता कोणत्या महिलाला सासूरवास नाही? सगळ्याला आहे, हे त्यालाही माहित असतं. पण तिथून सुरुवात करतात. मग तिला वाटतं खरंच गड्या साधू पॉवरफुल आहे, भविष्य आपलं सांगणार. मग त्या महिलेचं भविष्य सांगितलं आणि मग सांगितल्यानंतर तिनं त्या भविष्यकाराला 500 रुपये दिले. दिल्यानंतर पुन्हा महिला म्हणली, महाराज तुम्ही भविष्य माझं सांगितलं गड्या, पण माझ्या नवऱ्याचं बी भविष्य सांगा, मी 1000 रुपये देते. महाराज म्हणला 1500 रुपये रोज इथंच सुटायला, पुढे जायचं कशाला?
मग त्यानं सांगितलं काय अडचण नाही. कुठे तुमचे पतिदेव म्हणले शेतामध्ये. फोन केला आणि पतिदेवाला बोलून घेतलं. महाराज नाही पॉवरफुल आले, घरी या. घरी आल्यानंतर तुमचं भविष्य बघायचंय. आणि मग त्याला बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर बैठकीमध्ये महाराजाला बसवलं. ते शेतामधून तिचा नवरा आला. आल्यानंतर त्यांनी सांगितलं कुठे महाराज? हे बैठकीमध्ये बसलेला आहे. हा मग दाखवला हात दाखवल्यानंतर आता पाठीमागे ह्याच्या आई वडिलाचे फोटो होते. दोन्ही बिचाऱ्याचे आई वडील वारलेले होते. बैठकीमध्ये फोटो लावलेले होते आणि त्या दोन्ही फोटोच्या खाली तारखी लिहिलेल्या होत्या. दोघांच्या बी तारखी लिहिलेल्या होत्या. आणि मग त्या फोटोकडे तोंड करून या भविष्यकारांनी बघायचं आणि त्या नवऱ्याला समोर बसवलं. हातात हात घेतला. हा तुमच्या वडिलाचं नाव अमुक अमुक आहे का? म्हणला हो. तुमचे वडील ह्या तारखेला वारले. तुम्हाला महाराजाला कसं काय माहिती बाबा? आता ह्या रताळ्याला एवढं कळा नाही. पाठीमागं तारखी लिहिलेले आहेत ते बघून सांगायला दुसरं काहीच करा नाही. हा तुमची माय जरा काळी होती. आता एवढं डांबरावली ह्याची माय काय असं होय? प्रश्नच नाही. एवढंच काळ आहे. ह्याची माय कुठून असणार? हे पाठीमागचं बघायचं आणि पुढचं सांगायचं. ते मला महाराज लय पॉवरफुल आहे गड्या. खरं भविष्य सांगितलं गड्या आपलं. हा महाराजाला 1000 रुपये म्हणला. पण एक काम करा म्हणला महाराज, माझं माझ्या माईवर खूप प्रेम होतं म्हणला. माझी माय होती तर मी तिला शिळ अन्न कधी खाऊ दिलं नाही. पण एक कृपा करून महाराज, माझी आई आता कोण्या योनीमध्ये गेली हे मला सांगा, आणखीन 1000 रुपये देतो. आता महाराजाला वाटलं इथली तर कोण सांगावं बाबा, पण गडबडीमध्ये त्याने वाट्यावर एक कुत्री बघितली अशी मांडी घालून बसली होती काळी कुत्री. ते म्हणला बघा ही बाहेर बसलेली तुम्ही कुत्री आहे का? हीच तुमची माय आहे म्हणला, दुसरी कोणीच नाही. आणि मग गेला पुन्हा त्याने सांगितलं, बायकोला सांगितलं, हे बघ ही माझी माय आहे म्हणला. ही रोज आपल्या दारात येत जाईल, सगळे काम सोडून द्यायचे आणि आधी 4 गरम पोळ्या टाकायच्या म्हणल्या माझ्या माईला खायला. जर का माझी माय उपाशी वापस गेली तर तू ये म्हणला. आणि ती रोज 4 वाजता काय करायची, सगळे काम सोडून द्यायची आणि ती कुत्री आली का 4 गरम पोळ्या टाकायची तिला खाण्याकरता. आणि मग कुत्री सुद्धा लखली, रोज 4 वाजली की दारात येऊन अशी बसायची, शेपूट आली. पण एक दिवस काय झालं, चांगलं तिला खायला भेटायला रोजच खायला भेटायल्यानंतर मग एक दिवस काय झालं, त्या काळ्या कुत्री संग एक गावातलं बांड कुत्र आलं आणि तिथे येऊन बसलं. त्या कुत्री संग खायला भेटायला म्हणलं ते बी येऊन बसलं. बायकोने काय पदर घेतला आणि स्वयंपाक करू लागली. हे शेतातून एक दिवशी आलं चलत आणि आतमध्ये डोकावून बघितलं. म्हणला आपली बायको रस्त्यानं चालताना का पदर घेत नाही, 4 माणसातून बिना पदराचं जाती म्हणला. आणि आज स्वयंपाक करताना पदर घेईल, येडी झाली काय म्हणला. तिने म्हणले का रे आज स्वयंपाक करायला लागली आणि स्वयंपाक करताना पदर घेतला, काय भानगड आहे? ती म्हणली काय लाज आहे तुम्हाला, रोज नुसत्या सासूबाई येत असत्या, बघा ना आज मामाजी बी आले. म्हणजे ते बांड कुत्र विचारला सांगायचंय काय, भविष्य कोणालाच कळत नाही, लक्षात घ्या. हो जगद्गुरु तुकोबारायांचं सुंदर आहे, नकडे या गती भविष्याची कोणालाच भविष्य कळत नाही. आणि देवाला सुद्धा कधी भविष्य चुकलं नाही तर आपली काय कथा आहे. सगळे लोक ज्यावेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला जावं लागले त्यावेळेला कैकेयीला नाव ठेवू लागले. पण प्रभू रामचंद्राने सांगितलं खबरदार, माता कैकेयी ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन याचा असे पूर्वजात, खेळ चालला से माझ्या, आवाज एकच राहूया, पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. देवाला सुद्धा प्रारब्ध सुटलं नाही, लक्षात घ्या. भविष्य कोणालाच कळत नाही. माझा मुद्दा हा होता की आपल्या भक्तीमध्ये मागणी आहे, आपल्या भक्तीमध्ये अपेक्षा आहे, आपल्या भक्तीमध्ये उद्वेग आहे, आपल्या भक्तीमध्ये अपेक्षा आहे म्हणून नंतर उद्वेगता निर्माण होते. लक्षात घ्या, आपल्याच भक्तीमध्ये उद्वेग आहे अशातला भाग नाही. बरं अनेक भक्त होऊन गेले इतिहासामध्ये मोठमोठी, त्यांच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. पटवून देईल आपल्याला, सुदामदेवाच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आपल्याला सापडतो पाहायला. ज्या वेळेला
श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता गेले. सुदाम देवासारखा गरीब माणूस या पृथ्वीवरती, सुदाम देवासारखा गरिबी कोणाला नव्हती, लक्षात घ्या. एक दिवस सुशीलेनं सांगितलं, लय तुम्ही स्वतःला श्रीकृष्ण परमात्म्याचा भक्त म्हणून घेताय, जा त्यांच्याकडं, मला माहिती आहे प्रभू तुम्हाला वापस येऊ देणार नाहीत, काही ना काहीतरी देतील. मग सुदाम देवाने काय केलं, शेजारच्या वाण्याच्या दुकानावर गेले आणि वाण्याच्या दुकानावर जाऊन 10 किलो पोहे घेतले आणि 10 किलो पोहे घेऊन घरी आणले. घरी आणल्यानंतर कढईमध्ये टाकले. कढईमध्ये टाकून शेंगदाणे आणले, पोहे गरम केले, ते पोहे गटोड्यात बांधले. बरोबर आहे का हो? सुदामा ब्राह्मण सुदाम देवाने आणि श्रीकृष्ण परमात्म्याला भेटी करता निघाला. 2 दिवस द्वारपालाने जाऊ दिलं नाही. ज्या वेळेला सांगितलं तुझा मित्र आलाय श्रीकृष्ण परमात्म्याला, त्यावेळेला धावत पळत श्रीकृष्ण परमात्मा आले आणि सुदाम देवाचे भेट घेतली, आतमध्ये नेलं. सुदाम देवाला संपूर्ण पाहुणचार केला. माझा मुद्दा हा सांगायचा आहे, ज्या वेळेला सुदाम देवाला वापस पाठवलं, त्यावेळेला वापस पाठवायच्या अगोदर देवानं गंध लिहायच्या हिशोबानं सगळं काही सुदाम देवाला देऊन टाकलं, प्रारब्ध बदलून टाकलं. पण सुदाम देवाला माहिती नाही. वापस येताना सुदाम देवाच्या मनामध्ये सारखा उद्वेग चालला. थोडंसंच भगवंतानी मला दिलं असतं तर माझं जीवन कडीला गेलं असतं, थोडस तरी मला द्यायला पाहिजे होतं. एवढा मोठा श्रीकृष्ण परमात्मा मला काहीच नाही दिलं. हा उद्वेग, ही शंका सुदाम देवाच्या भक्तीतली केव्हा निरसन झाली, ज्यावेळेला सुदाम देवाने सुदामपुरी सोन्याची झालेली पाहिली. सुदाम देवाच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग होता. अर्जुनाच्या भक्तीमध्ये उद्वेग आहे, उद्वेगनता आहे. का? अर्जुनाने सतत भगवंताला काम सांगावी, घोड्याची खराळ करायला लावावी. एक लक्षात घ्या, द्रौपदीनं कामं सांगावी, म्हणून द्रौपदीच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. विभीषणाच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. हो, एकदा पंढरपुरामध्ये महाद्वारामध्ये पांडुरंगाचं कीर्तन सुरू होतं आणि पांडुरंगाचं कीर्तन आणि त्या कीर्तनाचा विषय कोण होता? संत होता. संतांचा विषय देव, देवाचा विषय संत. मग पांडुरंग परमात्मा कीर्तन करू लागले. नामदेवराय टाळ घेऊन उभा होते, ज्ञानोबराय चाल म्हणायला होते आणि पांडुरंगाचं कीर्तन मजेशीर सुरू होतं. त्या भक्तानं माझी अशी भक्ती केली, त्या भक्तानं माझी अशी भक्ती केली. भक्तीचं वर्णन पांडुरंगा करत असताना
बिभीषणाचं नाव पांडुरंगाने काढलं. बिभीषण माझा असा भक्त आहे. बिभीषणाचं नाव काढून देणं आणि सगळ्या टाळकऱ्याने टाळ खाली ठेवून देणं संघच. देवा हे तुझं कीर्तन, हे तुझे टाळ आणि हे तू, आम्ही चाललो. देव म्हणला काय झालं नामदेवराय टाळ ठेवून द्यायला? कारण टाळकऱ्यावर सर कीर्तन असतंय, वाजिनावर सर कीर्तन असतंय. या टाळकऱ्याने जर येडेवाणी केलं तर कीर्तन वड्यावाड्याने जात असतं. म्हणून कार्यकर्त्यांनी यांच्यावर लक्ष ठेवायचं असतं. पण सगळं उलटच होत असतं. विठाला खाली टाळ ठेवून दिले. काय झालं देवा? काही बोलायला देवा कीर्तनामध्ये काही बी प्रमाण नाही. प्रमाणाला धरून बोला ना. चाली गाण्याच्या म्हणायला काही बोलायला कीर्तनामध्ये. कीर्तनात काय बोलावं? प्रमाण धरून कीर्तनात बोलावं. देवा काही तुम्ही बोलायला. काय बोललो नामदेवराय? काय बोललो? त्यावेळेला नामदेवरायने सांगितले देवा तुम्ही बिभीषणाला शहाणा भक्त म्हणताय, पण आम्हाला माहिती तो कसा आहे. मनसी विभीषण मनसी विभीषण शहाणा का मूर्ख आहे? नामदेवरायने सांगितले देवा राक्षसाचा भाऊ आहे विभीषण, पण तुझी साधना केली, सेवा केली आम्हाला मान्य आहे. अरे पण ज्या वेळेला तुझ्या चरणाची प्राप्ती झाली, मोक्ष मिळायच्या वेळेला देवा लंका मागून त्यांनी घाण केली. त्याच्या मनात सुद्धा, त्याच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. मला सांगायचे काय, या इतिहासामध्ये असे अनेक भक्त होऊन गेले की त्यांच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. अशीच काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांकडे आली. देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांच्या दारात आली. कारण गावामध्ये एखादा जर प्रसिद्ध मृदंगाचार्य असेल तर सगळे कलाकार मंडळी त्याच्याकडे येत असतात. गायक जर प्रसिद्ध असेल तर सगळी गायक मंडळी त्याच्याकडे येत असतात. कीर्तनकार जर प्रसिद्ध असेल तर सगळी कीर्तनकार वारकरीच मंडळी त्याच्याकडे येत असतात. तशी जगद्गुरु तुकोबाराय हे वारकरी संप्रदायाचे प्रचारक. जगद्गुरु तुकोबारायांना सगळी साधक मंडळी भेटण्याकरता यायची आणि वारकरी विचारावरती चर्चा व्हायची. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांकडे आलेली काही साधक मंडळी म्हणू लागली, महाराज तुम्ही सुद्धा पंढरपूरला जाता, तुमच्या सोबतच आम्ही पंढरपूरला जातो, तुमच्या कीर्तनामध्येच आम्ही टाळ वाजवतो, तुम्ही जेवढं भजन करता तेवढंच आम्ही भजन करतो. तुम्ही एकादशी धरता, आम्ही ही एकादशी धरतो, तुम्ही सोमवार करता, आम्ही सुद्धा सोमवार करतो. तुकोबाराय पण भक्तीतला अनुभव तुमचा काही वेगळा आहे आणि आमचा काही वेगळा आहे. आमची भक्ती देव मान्य नाही, आमची भक्ती संत मान्य नाही. का बरं जगद्गुरु तुकोबाराय? तुमची भक्ती देवापर्यंत पोहोचते आणि त्या भक्तीची फलश्रुती तुमच्या चेहऱ्यावरून आम्हाला स्पष्ट दिसते. मग आमची भक्ती देव मान्य का होत नाही आणि तिचं फल आम्हाला का भेटत नाही? तर त्याचं एकमेव कारण तुकोबाराय म्हणतात की पाईपलाईन मधून या कडीचं पाणी जर त्या कडीला जात नसेल तर समजायचं पाईपलाईन मधामध्ये कुठंतरी लिकीज असली पाहिजे. तुमची भक्ती देवापर्यंत पोहोचत नाही त्याचं एकमेव कारण तुमच्या भक्तीमध्ये कुठंतरी अपेक्षा असली पाहिजे, कुठंतरी उद्विग्नता असली पाहिजे, कुठंतरी खेद असला पाहिजे. आणि आम्ही जी भक्ती करतोय ती उद्वेग, खेद हे सगळं बाजूला ठेवून भक्ती करतोय, म्हणून आमची भक्ती देव मान्य होते. अभंगाचं पहिलं चरण. भक्ती
तुकोबाराय म्हणतात आम्ही हे उद्वेग बाजूला ठेवून भक्ती केली, उद्वेग बाजूला सांडून भक्ती केली, उद्वेग बाजूला काढून भक्ती केली. एक लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणतात भक्तीमध्ये जर उद्वेग असेल, उद्विग्नता असेल, तर किंबहुना ज्या भक्तीमध्ये ज्या साधनेमध्ये आपण आहोत त्या साधनेतून मार्ग बदलण्याची दाट शक्यता आहे. उद्वेगाची बहु फाकती मार्ग नभो वैसे अंग माझे होते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय याला दुजोरा देत आहेत. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की मग परमार्थ करत असताना किंबहुना भक्ती साधनेमध्ये लाखोच्या संख्येने माणसं आपल्याला आलेली पाहायला मिळतात, पण सगळीच माणसं ही भगवंतापर्यंत पोहोचतात किंवा भक्तीच्या शेवटपर्यंत शेवटाला पोहोचतात अशातला भाग नाही. हो, ज्ञानोबाराय लिहितात तैसे असतेची महापुरी रिगताती कोटीवरी प्राप्तीची पहिला तरी विपाईला निघे. ज्ञानोबाराय म्हणतात कोट्यावधी माणसं परमार्थाला भक्ती साधनेला लागलेली आहे, पण प्राप्तीच्या पहिल्या तीराला एखादाच पोहोचत असतो. हे ज्ञानोबारायांचं मत आहे. कुठला पोहोचत असतो? जो निष्काम भावनेने भगवंताशी एकरूप होतो. लक्षात घ्या. जो स्वधर्मो निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य तत्वता पातले जगी. तीच माणसं कैवल्य तत्वाला प्राप्त होतात. लक्षात घ्या. ज्याच्या मनातला काम संपलेला आहे, ज्याच्या मनातला क्रोध संपलेला आहे. हो, निर्माण मोहा. भगवान अर्जुनाला सांगतायत निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त काम. याचा काम निवृत्त झालाय. हो, तोच भक्त मला प्राप्त होतो. लक्षात घ्या. पण जो इंद्रियाच्या अधीन आहे, ज्याचं मन इंद्रियाच्या ताब्यात आहे, ज्ञानोबाराय म्हणतात तो खरा परमार्थाचा अधिकारी नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला निद्रेशी जीव विकला तो नाही येत मनितला अधिकारी. ज्ञानोबारायांचं मत आहे ज्याच्या मनामध्ये काम आहे, जो इंद्रियाच्या ताब्यात आहे, नाथ महाराज म्हणतात तो परमार्थाचा अधिकारी नाही. काम क्रोध लोभ आणि तरी एखादा माणूस परमार्थ करत असेल, भक्ती साधनेला निघत असतील, तर तुकोबाराय म्हणतात त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही. काम क्रोध लोभ घेवोनिया संगे परमार्थाशी रिघे तोची मूर्ख. ठीक आहे तुकोबाराय, ज्याच्या मनामध्ये काम आहे, क्रोध आहे, ती माणसं परमार्थाला लागल्यानंतर तुम्ही त्यांना मूर्ख म्हणताय. पण आम्ही देखील तुमच्या मनामध्ये काम बघितला, आम्ही देखील तुमच्या मनामध्ये क्रोध पाहिला, आम्ही देखील तुमच्या भक्तीमध्ये अपेक्षा पाहिली. तुकोबाराय ज्या वेळेला मंबाजीबांनी तुम्हाला उसानं मारलं त्यावेळेला तुम्ही देखील देवाचा धावा केला. ज्या वेळेला गरम पाण्याचा अंगावर पडलं त्यावेळेला तुम्ही भगवंताचा धावा केला.
तुमचा गाथा, तुमच्या जीवनाची शिदोरी ज्या वेळेला पाण्यामध्ये टाकली गेली, इंद्रायणीमध्ये टाकली गेली, त्यावेळेला तुकोबराय 1 दिवस नाही 13 दिवस तुम्ही उपोषण केलं आणि तुमचा सगळा भार पांडुरंगावर तुम्ही टाकला आणि पांडुरंगाने सुद्धा थंडगार पाण्याचा विचार न करत 13व्या दिवशी तुमचा जसाच्या तसा गाथा आणून दिला. तुकोबराय म्हणतात तोच तर अनुभव आमच्या पचनी पडला आणि मग तेव्हापासून आमच्या लक्षात आलं की आणि पांडुरंगाची करुणा भाकू लागलो. थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला, जनाची या बोलासाठी चित्त शोभविले, भोगविलाशी केला शिन आदम मी यातीहीन, कोणी लोचन 13 दिवस राहिलो. आणि तेव्हापासून आमच्या जीवनाची सर्व झोळी पांडुरंगाच्या दारात हातामध्ये दिली आणि सांगितलं देवा आता हिच्यात सुख भरलं तरी चालेल, दुःख भरलं तरी चालेल, तुला जसं करायचं तसं कर, आता कुठलाही भार आम्ही तुझ्यावरती टाकणार नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, कारण आमच्या लक्षात आलं वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. म्हणून तेव्हापासून आम्ही जी भक्ती केली आणि ज्या उद्वेग बाजूला ठेवून भक्ती केली, म्हणून भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुकाम्मा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. एक लक्षात घ्या, तुकोबराय पहिल्या चरणा म्हणतात भक्ती उद्वेग सांडून आम्ही केली, म्हणजे काम क्रोध लोभ अहंकार बाजूला ठेवून आम्ही भक्ती केली, त्याचा परिणाम तो हरी आमच्या हृदयामध्ये आला. एक लक्षात घ्या, हरी हृदयात आणण्याकरता काय करावं लागतं, काम क्रोध लोभ अहंकार बाजूला काढावे लागतात. लक्षात घ्या. म्हणून तुकोबराय म्हणतात घातले बाहेरी काम क्रोध वैरी, प्रवेश भितरी केला देवे. आणि एकदा का देवाने हृदयामध्ये प्रवेश केला, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. पुन्हा देव हृदयात आल्यानंतर काम क्रोध जवळ येत नाहीत, मग पळाले उद्वेग सांडोनिया. पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, त्याचा परिणाम त्याच्या संगतीचं सुख आम्हाला प्राप्त झालं आणि त्याच्या संगतीच्या सुखामध्ये आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्हाला काम क्रोध जवळ आलेच नाही. पळाले उद्वेग सांडोनिया. संत जीवनामध्ये भक्ती करत असताना भक्तीमध्ये उद्वेग असेलही, पण तो उद्वेग भक्तीमध्ये जर असेल, उद्विग्नता जर मनामध्ये असेल, तर साधूच्या जीवनामध्ये भेट झाल्यानंतर, साधूचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर, गुरुचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर तो उद्वेग नाहीसा होत असतो, किंबहुना त्या भक्तीमधली शक्ती वाढत असते. शबरी मातेच्या जीवनातलं एक छोटस उदाहरण आहे. छोटीशी शबरी माता लहानपणापासून भगवत भक्ती करायची, नामचिंतन करायची.